सहकारी कामगार संघाच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या पॅनलला मोठं यश मिळालंय। प्रवीण दरेकर आणि कुसाळकर हे एकत्र आल्यामुळे जवळपास एकतर्फी निकाल लागलाय। तुमची काय प्रतिक्रिया आहे पहिली? मी राज्यातल्या सहकारी संस्थांचं सहकारी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो की मी कुसाळकर नलावडे आम्ही जे पॅनल त्या ठिकाणी केलं होतं त्या पॅनलच्या मागे ताकदीनं उभे राहिले आणि 21 पैकी 20 जागा आमच्या त्या ठिकाणी निवडून आल्या आणि एक टॉसवर जागा फक्त त्या ठिकाणी गेली। या सगळ्याच्या शुभेच्छा तुम्हाला आहेत, तुम्हाला तुमच्या पॅनलला मिळालेलं यश। मात्र याच्या बरोबर काही महत्त्वाचे राजकीय प्रश्न राज्यामध्ये आहेत। तुम्ही जुने शिवसैनिक आहात, मनसेमध्ये गेलात राज ठाकरेंसोबत। हे दोघे भाऊ एकमेकांच्या घरी ये जा करायला लागलेत। राज ठाकरे गेले होते वाढदिवसाला, आता उद्धव ठाकरे जातील अशी माहिती मिळते शिवतीर्थावर, म्हणजे राज ठाकरेंच्या घरी। चांगलं आहे ना, राज्यामध्ये जर दोन भाऊ त्यांचे बिघडलेले संबंध कौटुंबिक प्रस्थापित होत असतील तर आपल्याकडे आपण राजकीय संस्कृती परंपरा मांडणारे महाराष्ट्रातील लोक आहोत आणि त्याच्यामुळे त्याचं स्वागत केलं पाहिजे, अभिनंदन केलं पाहिजे। कारण घरातले दोन भाऊ 20 वर्ष त्या ठिकाणी संबंध नव्हता, तेव्हा उद्धव ठाकरे साहेबांना कधी जावंसं वाटलं नाही, कधी राज ठाकरे साहेबांची आठवण झाली नाही, कसपटा सामान त्यांना बाहेर लेखलं, पण तरी ते जात असतील तर आम्हाला वाईट वाटण्याचं कारण नाही। हे संबंध नुसते आता काही बंधू प्रेमापुरतेच राहतील असं दिसत नाही। राजकीय युती होण्याच्या चर्चा ज्या आहेत त्या जोरात आहे, ज्याच्यामुळे मुंबईमध्ये एक मोठी तगडी ताकद जी आहे निवडणुकीसाठी ती उभी राहू शकते ठाकरेंच्या नावाने। अजून तरी चर्चाच आहेत आणि त्यामुळे जेव्हा ही चर्चा फलद्रूप होईल त्यावेळेला आपण याच्यावर भाष्य केलेलं योग्य राहील। कारण आपण बघताय की मराठीसाठी जो मेळावा झाला वर्लीला त्यावेळेला उद्धव साहेब अगतिक आणि हतबल दिसले आणि त्यांनी सांगितलं की आता आम्ही परत मागे येण्यासाठी नाही, परंतु राज ठाकरे साहेबांकडून भूमिका आली की तो फक्त मराठीसाठीचा मेळावा होता, त्याच्यामुळे अजून भूमिका स्पष्ट व्हायच्या आहेत। परंतु ते दोघं एकत्रित येत असतील तर आम्हाला काही वाईट वाटायचं कारण नाहीये। आता राजकीय भूमिका काय असतील हे यथावकाश कळेल। या सगळ्यामध्ये आणखी एक महत्त्वाची चर्चा गेले आठवडाभर सुरू आहेत। जे मंत्री आहेत सरकारमधले जवळपास 3 ते 4 मंत्री आहेत जे वादग्रस्त ठरलेत। अधिवेशनामध्ये रमी खेळण्यापासून असेल किंवा शिरसाटांचा मुद्दा असेल, जमीन खरेदीचा, आमदारांनी केलेली मारहाण असेल कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला, या सगळ्यामुळं सरकारची प्रतिमा मलिन होताना दिसते। या सगळ्या मंत्र्यांवरती कारवाई केली पाहिजे अशी विरोधकांची मागणी आहे, कारण राज्यपालांची भेट शिष्टमंडळानं घेतलेली होती या संदर्भात। मात्र आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं असं ठरवलंय अंतर्गत झालेल्या बैठकीत, जोवर शिवसेनेच्या मंत्र्यावरती कारवाई होत नाही तोपर्यंत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर कारवाई करू नये, म्हणजे शिरसाटांवरती होत नाही तोपर्यंत कोकाट्यांवर कारवाई होणार नाही। असं सगळं एकूण चित्र आहे। एकमेकांची बाजू जी आहे ती घेऊन स्वतःची कड घेऊन स्वतःची बाजू वाचवण्याचा प्रयत्न सुरू। सरकार म्हणजे फडणवीस सरकार आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, त्यांची प्रतिमा मलिन आहे का तर त्याचं उत्तर नाही आहे। त्याच्यामुळे सरकारची प्रतिमा म्हणजे मुख्यमंत्र्यांची प्रतिमा आणि मुख्यमंत्री सक्षम आहेत। जर त्या ठिकाणी सरकारची प्रतिमा मलिन होत असेल किंवा काही जनभावना असेल तर त्याचा सन्मान करणारं नेतृत्व आहे आणि त्याच्यामुळे जे काही विषय असतील ते माननीय मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, मंत्री बदलणं, ठेवणं, खाते बदलणं। आणि त्यामुळे माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब आणि माननीय अजितदादा जे उपमुख्यमंत्री दोघे आहेत ते त्यांच्या पक्षाची भूमिका मुख्यमंत्र्यांसमोर ठेवून तिघे एकत्रित निर्णय घेतील आणि मला वाटतं तिघांनाही सरकारच्या प्रतिमेची काळजी आहे आणि त्या ठिकाणी चर्चा हे काही लोक करतायत, राजकीय उद्देशानं करतायत। मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींची प्रतिभा संपन्न अशा प्रकारचं नेतृत्व आहे, त्यांची प्रतिमा राज्याच्या जनतेच्या मनात पूर्णपणे स्वच्छ आणि पारदर्शक आहे। या दोन पक्षांचं झालं तरी हनी ट्रॅपच्या मुद्द्यावरती गिरीश महाजन अडचणीत दिसत आहेत। खडसेंनी आज सकाळी पुण्यात पत्रकार परिषद घेतली, त्यांच्या जावयाला जी अटक झाली ती ठरवून झाली किंवा त्याला ट्रॅप केलं गेलं अशी त्यांची एकूण भूमिका जी आहे ती दिसून आली। नाही, तुम्ही कशातनं अडचणीत अनुमान काढलं मला माहित नाही, कुठल्या आधारे बोलताय? म्हणजे आरोप होत आहेत हनी ट्रॅप मध्ये सहभागाची चौकशी। आरोप आता खडसे काय गुणगौरव करणार का एक ह्यांचा गिरीश भाऊंचा? खडसे आणि ते विरोधक आहेत राजकीय
आणि सातत्यानं गिरीश भाऊंना त्यांचं सरकार होतं तेव्हा अडकवण्याचा प्रयत्न केलाय. आता ते सोडून कोण बोलतंय? विरोधी पक्षाची लोक बोलतायत. परंतु सरकारी तपास यंत्रणा नावाची एक गोष्ट आहे, ती कोणाची नसते. ती तटस्थपणे या विषयाकडे पाहिल आणि योग्य असेल ते होईल. गिरीश महाजनांना अडचणीत येण्याचं काहीच कारण नाही आणि असेल तर पुरावे सादर करावे. धन्यवाद. प्रवीण दरेकर आपल्या सोबत होते. पुण्यात त्यांच्या संघटनेला मोठं यश मिळालंय. पॅनल जे आहे ते निवडून आले आणि या सगळ्याबरोबर एक महत्वाची बाब जी आहे ती राज्यातल्या सगळ्या राजकीय पक्षांवरती, राजकीय प्रश्नांवरती त्यांनी भूमिका मांडली. सगळं जरी झालं तरी या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या तपास यंत्रणा आहेत त्या भूमिका घेतील आणि त्यानंतर योग्य ज्या भूमिका आहेत तटस्थ भूमिका घेऊन सगळी कारवाई होईल असंही त्यांनी म्हटलं. सचिन अन्साडे, वैभव सुर्वे.